कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती के.एस.ए. फुटबॉल लीग स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील सामने आजपासून सुरू झाले. सायंकाळच्या सत्रातील दुसरा सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ अ यांच्यात होता. हा सामना चुरशीनं होणार असल्यानं फुटबॉल प्रेमींनी गर्दी केली होती. पूर्वार्धात शिवाजीकडून मयुरेश कदम, संकेत साळोखे, सिद्धेश साळोखे तर दिलबहारच्या स्वयं साळोखे, अजीज मोमीन यांच्या खोलवर चढाया झाल्या. मात्र दोन्ही संघांना गोल नोंदवण्यात अपयश आलं. मध्यंतरापर्यंत हा सामना गोल शून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात शिवाजीच्या संकेत अनिल साळोखेच्या कॉर्नर पासवर संकेत नितीन साळोखे यानं 45व्या मिनिटाला हेडद्वारे गोल करून दिलबहार संघावर 1-0 अशी आघाडी मिळवली. संकेत नितीन साळोखे यानं पुन्हा चेंडूवर ताबा मिळवला आणि कॉर्नर पासद्वारे देवीराज मंडलिक यानं हेडद्वारे मारलेला चेंडू दिलबहारच्या गोल जाळीला घासून गेला. शिवाजीच्या गोलची बरोबरी साधण्यासाठी दिलबहारच्या सुशांत अत्तिगरे, रोहन दाभोळकर, अजीज मोमीन, स्वयं साळोखे यांचे शर्थीचे प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यामुळे शिवाजी तरुण मंडळानं हा सामना 1-0 गोल फरकानं जिंकला. दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळानं 3-1 गोलनी बीजीएम स्पोर्ट्सवर विजय मिळवला. फुलेवाडीच्या अलेश सावंत यानं 1 तर सिद्धांत शिरोडकर यानं 2 गोल केले. बीजीएमच्या ओंकार पाटील यानं एकमेव गोल केला. 7 जानेवारी रोजी दुपारच्या सत्रात 1:30 वाजता पहिला सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ विरुद्ध वर्षा विश्वास तरुण मंडळ यांच्यात तर सायंकाळी 4 वाजता पीटीएम अ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात सामना होणार आहे.